आनंदी बी.कॉमच्या अंतिम वर्षाला होती। ती शांत स्वभावाची पण प्रत्येक क्षण जगणारी होती। तिचे आई बाबा आणि एक मोठा भाऊ एवढीच तिची फॅमिली। घरात सगळ्यात लहान म्हणून तिचे लाड खूप होत होते। तिच्या जीवनात अजून एक जण होता, अनिकेत, आनंदीचा बॉयफ्रेंड। तसा ऑफिशियल बॉयफ्रेंड तो नव्हता। त्यांनी एकमेकांना प्रपोज केले नव्हते किंवा साधा स्पर्श देखील केला नव्हता, पण आनंदीला तो आवडत होता। अनिकेत आणि आनंदी बी.कॉमच्या प्रथम वर्षापासून कॉलेजमध्ये सोबतच शिकायचे। त्या दिवशी बी.कॉमच्या अंतिम वर्षाची अंतिम परीक्षा होती। आनंदीने आज पेपर झाल्यावर अनिकेतला प्रपोज करायचे ठरवले। पेपर झाला तसे सर्व बॅचमेट एक दुसऱ्याला भेटू लागले। आनंदीला एक एक मैत्रीण येऊन भेटू लागली, पण तिची नजर अनिकेतला शोधत होती। अनिकेत एक्झाम सेंटरवरून डायरेक्ट ऑटोत बसला। त्याच्या चेहऱ्यावर बँडेज लावली होती आणि तो निघून गेला। आनंदीने अनिकेतच्या मोबाईलवर फोन लावला। तुम्ही डायल केलेला नंबर स्विच ऑफ आहे, असा रेकॉर्डेड आवाज तिला आला। उदास मनाने ती घरी निघाली। घरी जाताना तिला प्रतीक भेटला। प्रतीक अनिकेतचा रूममेट होता। प्रतीक, हे अनिकेतला काय झाले, कुठे गेला तो? आनंदीने प्रतीकला विचारले। मला माहीत नाही, काल त्याने कुठेतरी मारामारी केली आणि तो आज आपले सामान घेऊन निघून गेला। आता तो परत कधी या गावात येणार नाही, प्रतीकने तिला सांगितले। हे ऐकून आनंदीचे हृदय तुटले। ती उदास मनाने घरी आली। इतक्यात तिच्या मोबाईलवर अनिकेतचा मेसेज आला। सॉरी आनंदी, माझा मोबाईल स्विच ऑफ होता। मी आता इकडे आसाममध्ये आलो आहे जॉबसाठी। आपली मैत्री इथपर्यंतच होती, काळजी घे आणि परत फोन करू नको, असा अनिकेतचा मेसेज होता। आता आनंदी रडू लागली। अनिकेतचं माझ्यावर प्रेम नाही आणि मी मूर्खासारखे काहीही विचार करते। अनिकेतला त्याचे जीवन जगण्याचा अधिकार आहे, जगू दे त्याला, आनंदी स्वतःशी बोलली। 2-3 महिने निघून गेले। आनंदीचा निकाल आला। ती फर्स्ट क्लासमध्ये पास झाली होती। सर्व बॅचमेट कॉलेजमध्ये मार्कलिस्ट घेण्यासाठी आले। सगळ्या मैत्रिणी आल्या, भविष्याविषयी एकमेकीशी बोलत होत्या। आनंदीची नजर मात्र अनिकेतला शोधत होती। अनिकेत काही आला नाही। प्रतीकने अनिकेतची मार्कलिस्ट घेतली। प्रतीक, अनिकेत नाही आला का, आनंदीने विचारले। नाही, त्याला चांगला जॉब लागला आहे, आता तो मोठा माणूस झाला आहे। आपल्यासारख्या सामान्य माणसासोबत त्याला कोणतेही संबंध नाही ठेवायचे, प्रतीक बोलला। काय, त्याला जॉब मिळाला म्हणून तो मला विसरून गेला? त्याला मी त्याच्यापेक्षा मोठी बनून जरूर उत्तर देईन, आनंदी मनात बोलली। आनंदीचे वडील एका कंपनीत क्लर्क होते। त्यांच्यासोबत यशवंतराव पण काम करायचे। यशवंतरावाचा मुलगा अर्जुन पहिला अमेरिकेत काम करायचा, नंतर तो भारतात आला आणि येथे त्याने सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली आणि तो नंतर आघाडीचा बिझनेसमॅन बनला। नंतर यशवंतराव यांनी पण ऐच्छिक रिटायरमेंट घेतली आणि ते पती पत्नी बेंगलोरमध्ये अर्जुनजवळ राहण्यास गेले होते। इकडे आनंदी उदास मनाने घरी गेली। तिने स्कूटी पार्किंगमध्ये लावली। घरात शिरताच तिच्या आईने तिला घट्ट पकडले। अगं आई, काय करतेस, काय झालं, आनंदीने विचारले। अगं, तुझ्यासाठी मनासारखे स्थळ आले आहे, आनंदीची आई बोलली। पण आताच मला लग्न नाही करायचे, आनंदी उदास मनाने म्हणाली। आनंदी, आम्ही कुठे तुला फोर्स करतोय, तू फक्त मुलगा बघून घे, आवडला तर ठीक, नाही आवडला तर नाही बोलून टाक, आनंदीचे वडील तिला प्रेमाने म्हणाले। ठीक आहे, पण मुलगा काय करतो, आनंदीने विचारले। माझे मित्र यशवंतराव यांचा मुलगा अर्जुन सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, सोबत अमेरिका रिटर्न्स। आता बंगलोर येथे स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली आहे। 100 करोड रुपये त्यांच्या कंपनीचा टर्नओव्हर आहे, आनंदीचे वडील अभिमानाने म्हणाले। ते ठीक आहे, पण मुलाचा फोटो, आनंदीने विचारले। हा आहे ना, हा घे, मोबाईलमध्ये आहे माझ्या, आनंदीचे वडील म्हणाले। आनंदीने फोटो बघितला। अर्जुन देखणा होता, सुंदर, गोरा, ब्ल्यू रंगाचे शर्ट आणि ब्ल्यू गॉगल्स, एखादा मॉडेल वाटावा असा त्याचा रुबाब होता। अनिकेत तर याच्यासमोर काहीच नाही, आनंदी मनात बोलली। कसा वाटला तुला मुलगा, आनंदी, आनंदीच्या आईने विचारले। ठीकठाक आहे, प्रत्यक्ष भेटल्याशिवाय काही सांगता येणार नाही, आनंदी बोलली। आनंदीने मोठ्या शिताफीने अर्जुनचा फोटो तिच्या वडिलांच्या मोबाईलवरून आपल्या मोबाईलवर सेंड करून घेतला। आता काय, रात्रभर ती अर्जुनचाच विचार करणार होती। तिने सर्वप्रथम फेसबुकवर अर्जुनला सर्च केले। फेसबुक प्रोफाईलवर त्याचा अधिकच देखणा फोटो होता, पण त्याचा अकाउंट हा प्रायव्हेट होता। आता ती अर्जुनचा फोटो मोबाईलमध्ये बघत बसली। त्याचे केस तर पांढरे नाही ना,
किंवा दात तर समोर आले नाही ना, असे तिने सर्व चेक केले आणि मोबाईल छातीवर ठेवून झोपी गेली. आता तर काय फक्त अर्जुनचे नाव कानावर आले की आनंदीला हसू यायचे. ती लाजून गुलाबी व्हायची. असे करता करता आनंदीला बघायला अर्जुन त्याच्या आईवडिलांसोबत आला. यशवंतराव आणि आनंदीच्या वडिलांनी मनसोक्त गप्पा मारल्या. तुझी मुलगी माझी सून बनावी ही माझी इच्छा आहे, यशवंतराव बोलले. अर्जुनसारखा जवळ मिळून मी पण धन्य होईन. काय रे अर्जुन, तुला पसंत आहे ना आनंदी? आनंदीच्या वडिलांनी अर्जुनला विचारले. हो बाबा, मला पसंत आहे आनंदी, अर्जुन बोलला. तर मग ठरलं, लवकरच लग्न करून टाकू, आनंदीचे वडील हसत बोलले. अजून मी हो बोलली नाही, मला अर्जुनशी एकट्यात बोलायचे आहे, आनंदी बोलली. हो बेटा, जा अर्जुन आनंदी सोबत गॅलरीमध्ये जा, यशवंतराव हसत म्हणाले. दोघेही बाहेर आले. मी का लग्न करायचं तुमच्याशी? काय गुण आहेत तुमच्यात? आनंदीने अर्जुनला विचारले. लग्न करण्यासाठी प्रेम हवं असतं, गुण नाही, अर्जुनने शांतपणे उत्तर दिले. म्हणजे तुम्हाला एका तासात प्रेम झालं तर? आनंदी हसत बोलली. म्हणजे? अर्जुनने आश्चर्याने विचारले. तुम्ही येथे येऊन फक्त 1 तास झाला आणि तुम्हाला प्रेम झालं पण? मला हे म्हणायचे आहे, आनंदी सिरियस असल्याचं ढोंग करत म्हणाली. हो, आवडता तुम्ही मला पहिल्या नजरेत आणि मला लग्न पण करायचं आहे तुमच्याशी, अर्जुन शांतपणे बोलला. ठीक आहे, मला उत्तर देण्यासाठी वेळ हवा आहे, माझा निर्णय झाल्यावर कळवेन मी तुम्हाला, आनंदी इतरवून बोलली. ठीक आहे, असे म्हणून अर्जुन परत जाऊ लागला. अहो, उत्तर देण्यासाठी मोबाईल नंबर तर सांगा तुमचा, आनंदीने अर्जुनला थांबवत त्याचा नंबर मागितला. काय दिवस आले आहेत, मोबाईल नंबर पण मुलींनाच मागावा लागत आहे, आनंदी मनात बोलली. अर्जुनने मोबाईल नंबर देण्यास सुरुवात केली. हा लिया. थांबा, मी माझा नंबर सांगते, तुम्ही माझ्या मोबाईलवर मिस कॉल द्या, आनंदी वैतागून बोलली. अर्जुनने आनंदीच्या मोबाईलवर मिस कॉल दिला आणि दोघे गॅलरीतून बाहेर पडले. थोड्या वेळाने अर्जुन आणि त्याची फॅमिली बंगलोरला निघून गेली. आनंदी, अगं कसे आहेत जावाई, आनंदीच्या आईने आनंदीला विचारले. आई, अजून मी होकार नाही दिला, आनंदी जोरात तिच्या आईला बोलली. अगं, मग तुम्ही गॅलरीत काय बोलत होतात, आनंदीच्या आईने रागात विचारले. मी निर्णय घेण्यासाठी वेळ मागितला आहे, आनंदी तिच्या आईला म्हणाली. ही कार्टी ना स्वतः जगते ना आम्हाला जगू देत, आनंदीची आई चिडून आनंदीला म्हणाली. आई, हा माझ्या जीवनाचा प्रश्न आहे आणि मी पूर्ण विचार करूनच निर्णय घेईन, आनंदी रागात बोलली आणि पाय आदळत रूममध्ये निघून गेली. आनंदीच्या मनात विचारांची गर्दी होत होती. तिला अर्जुन आवडला होता, पण तिला इतक्या लवकर हो म्हणावे असे देखील वाटत नव्हते. अर्जुनने आपले मन जिंकण्यासाठी अधिक मेहनत आणि प्रयत्न करावे अशी तिची इच्छा होती. ती त्या रात्री रात्रभर झोपली नाही. ती अर्जुनच्या फोनची वाट पाहत होती. अर्जुन हा दिसायला डॅशिंग असला तरी तो तिला रोमांटिक वाटत नव्हता. अखेर रात्री 2 वाजता तिने अर्जुनला फोन केला. हॅलो, बोल आनंदी, काय झालं? तुझी तब्येत ठीक आहे ना, अर्जुन बोलला. हो, ठीक आहे माझी तब्येत, मी माझा नकार कळवण्यासाठी फोन केला, आनंदी बोलली. का, काय झालं? मी आवडलो नाही तुम्हाला, अर्जुनने विचारले. तुम्हाला आताच फोन करायला टाईम नाही, मग लग्नानंतर काय टाईम देणार तुम्ही मला, आनंदी म्हणाली. तर याचा राग आला मॅडमला. मॅडम, आम्ही रात्री 10 वाजता फ्लाईटने बेंगलोरला पोहोचलो, टाईमच भेटला नाही, अर्जुनने आनंदीला सांगितले. माझ्याशी लग्न करायचं असेल तर माझं मन जिंकावं लागेल, असे बोलून आनंदीने फोन कट केला. सकाळी आनंदीच्या आईने आनंदीला उठवले. अगं आनंदी, चल उठ लवकर, आपल्याला एंगेजमेंटला जायचं आहे, आनंदीची आई आनंदीला बोलली. कोणाची एंगेजमेंट आहे? मला नाही यायचं, आनंदी ब्लँकेटमधूनच बोलली. चल नाटक नको करू, हा ड्रेस घेतलाय तुझ्यासाठी, कमीत कमी एंगेजमेंटमध्ये तरी कोणी आवडेल तुला, आनंदीची आई रागावून बोलत निघून गेली. आनंदी उठली. किती मस्त ड्रेस घेतला आईने, चला आता एंगेजमेंटला जावंच लागेल. मस्त तयारी करून ती खाली आली. खाली तिचे आई बाबा आणि मोठा भाऊ तयार होऊन बसले होते. किती वेळ लागतो ग तुला, चल लवकर, आनंदीचा भाऊ तिला बोलला. सॉरी दादा, हा ड्रेस घालायला टाईम लागला, आनंदी दिलगिरी व्यक्त करत बोलली. चला निघूया, वेळ होत आहे, आनंदीचे वडील सर्वांना म्हणाले. चौघे कारमध्ये बसले आणि जाऊ लागले. बघा, आज पण फोन नाही केला अर्जुनने, जर त्याने एंगेजमेंटमध्ये पोहोचेपर्यंत कॉल केला नाही तर मी एंगेजमेंटमध्येच कोणी दुसरा शोधून घेईन, आनंदी मनाशीच बोलत होती. कार शबनम मॅरेज हॉल अँड रेस्टॉरंटकडे वळली. शबनम मॅरेज हॉल हे शहरातील सर्वात मोठे मॅरेज हॉल होते.
येथे आपले लग्न व्हावे ही शहरातील प्रत्येक मुलीची इच्छा असे. कार मॅरेज हॉलच्या एंट्रन्सवर येऊन थांबली. पाहुणे आत चालले होते. आनंदीचा भाऊ आणि वडील समोर निघून गेले. तिच्या आईला तिची रोहिणी मावशी भेटली. आनंदी, तू आत जा, मी येतेच, असे बोलून आनंदीची आई बोलत थांबली. हो, आता हेच राहिले होते, आता फिरा एकटेच, असे बोलून आनंदी मॅरेज हॉलकडे चालू लागली. एंट्रन्सपासून मॅरेज हॉलपर्यंतच्या रस्त्यावर गुलाबच गुलाब टाकले होते. तो रस्ता लाल रंगाच्या गुलाबामुळे लालेलाल झाला होता. आनंदीला हे फार आवडले. ती आपल्या मोबाईलच्या कॅमेराने या मनमोहक दृश्याचे फोटो काढू लागली. ती मॅरेज हॉलमध्ये पोहोचली तेव्हा आत अंधार होता. कोणी आहे? एक्सक्यूज मी, मला एंगेजमेंट कोठे आहे, कोणी सांगेल? आनंदी अंधारात आवाज देऊ लागली. वेडी आहे मी, दुसऱ्या हॉलमध्ये घुसली वाटते, आनंदी स्वतःशी बोलली आणि मागे फिरली. ती मागे फिरता क्षणी हॉलमधले लाईट्स लागले. तिच्या मागे अर्जुन होता आणि सगळे पाहुणे आजूबाजूला लपून होते. आनंदी काही बोलायच्या आतच अर्जुन खाली वाकला. त्याने आपल्या खिशातून एक रिंग बाहेर काढली. ती एक प्लॅटिनमची लाल रंगाचा डायमंड असलेली रिंग होती. विल यू मॅरी मी? अर्जुनने आनंदीला सर्वांसमोर विचारले. हेच तर आनंदीला हवे होते. आपण स्पेशल आहोत याची जाणीव होणे. तिने यस बोलून आपले हात समोर केले. अर्जुनने तिला रिंग घातली. आता आनंदीचा आनंद हृदयात मावत नव्हता. काय हे? आनंदीने अर्जुनला विचारले. तूच तर बोलली होती माझे मन जिंकून दाखवा. मी जिंकून दाखवले, अर्जुन तिला प्रेमाने म्हणाला. मी वॉशरूमला जाऊन येते, असे बोलून आनंदीने हॉलमधून वॉशरूमकडे पळ काढला. काय करावे हे तिला सुचत नव्हते. हे खरं आहे की खोटं हे पण तिला समजत नव्हतं. सगळे नातेवाईक तिला कॉंग्रॅच्युलेशन असे म्हणत होते. आईजवळ जाऊन तिने आईला मिठी मारली आणि आई, मी थोड्या वेळात येते असे म्हणून ती वॉशरूमकडे निघाली. वॉशरूमकडे जाताना वॉशरूमजवळ एक सुंदर पण खेड्याकडील दिसणाऱ्या स्त्रीने तिला आवाज दिला. तिच्या कडेवर एक गोडस मुलगी होती. सॉरी, मी तुम्हाला ओळखले नाही. कोण तुम्ही? आनंदीने तिला विचारले. मी यशवंतराव यांच्या फ्लॅटच्या शेजारी राहते. तू अर्जुनशी लग्न करू नको, त्याच्यापासून दूर राहा. ती सुंदर स्त्री आनंदीला बोलली. कोण ग तू आणि तुला काय करायचे आहे? मी माझं बघून घेईन. नॉनसेन्स, असे बोलून आनंदी वॉशरूममध्ये गेली. त्यानंतर अर्जुन व आनंदी सोबतच कारने घरी पोहोचले. हॉलमध्ये दोघांची फॅमिली पंडिताला घेऊन लग्नाची स्थिती काढत होते. 24 दिवसानंतर लग्न करायचे ठरले. अर्जुन आणि आनंदी दोघेही खुश होते. संध्याकाळी अर्जुन आणि त्याची फॅमिली बेंगलोरला निघून गेली. रात्री आपल्या लग्नाचे स्वप्न रंगवत आनंदी झोपली होती. तिला स्वप्नात एक स्त्री दिसली. त्या स्त्रीने लाल रंगाची साडी घातली होती. ती रस्त्यावर उभी होती. तिचे केस मोकळे होते आणि तिचे तोंड केसांनी झाकलेले होते. त्या स्त्रीचे हात रक्ताने माखले होते व नखे वाढलेली होती. त्या स्त्रीने आपली जीभ बाहेर काढली. ती जीभ तिच्या गुडघ्यापर्यंत लांबली. जीभ रक्ताने माखली होती. हे कोणाचे रक्त आहे? आनंदीने स्वप्नामध्ये त्या स्त्रीला विचारले. हे रक्त माझ्या मुलीचे आहे. मी माझी मुलगी खाल्ली आहे, असे बोलून ती स्त्री जोरात रडू लागली. हे ऐकून आनंदी स्वप्नात घाबरली आणि पळू लागली. ती स्त्री पण आनंदीच्या मागे धावत होती. थोड्या वेळातच आनंदीला समजले की हे एक स्वप्न आहे. तिने हळूच डोळे उघडले. तिच्या बाजूला ती लाल रंगाची साडी घातलेली स्त्री झोपून होती आणि ती तिच्या डोक्यावरून हात फिरवत होती. आनंदी घाबरली आणि उठून दरवाजाकडे पडू लागली. इतक्यात त्या लाल रंगाची साडी परिधान केलेल्या स्त्रीने तिचा हात पकडला. आता मी झोपणार नाही आणि तुला पण झोपू देणार नाही, असे बोलून ती हसू लागली. आनंदी जोरात ओरडली. तिची आई वडील धावत आले. अगं, काय झालं? का ओरडत आहे? आनंदीच्या वडिलांनी विचारले. बाबा, बघा ना, ही स्त्री येथे कशी आली? आनंदी म्हणाली. कोण ग? येथे कोणी नाही आहे, आनंदीची आई बोलली. आनंदीने वळून मागे पाहिले. तिथे कोणी नव्हते. आई, पण खरंच येथे एक स्त्री होती, आनंदी तिच्या आईला पकडून म्हणाली. बाळ, तू थकली आहे. तू लग्नाचे टेन्शन घेऊ नको, होईल सगळं ठीक, झोप, असे म्हणून तिचे आई वडील निघून गेले. हो, कदाचित मी थकली असेल, असे म्हणून आनंदी झोपण्याचा प्रयत्न करू लागली. पण तिच्या हातावर त्या स्त्रीच्या पंजाचे पकडल्याचे निशाण होते. सकाळ झाली. सकाळचे 11 वाजले. आनंदी अजूनही झोपलेली होती. अगं आनंदी, उठ, आपल्याला शॉपिंग करायला जायचे आहे. लग्नासाठी लेहेंगा सिलेक्ट करायचा आहे ना तुझा? आनंदीची आई तिला उठवत बोलली. पोरीने केव्हापासून वेगवेगळे डिझाईन शोधून ठेवले आहेत
आणि आता लग्नासाठी घ्यायची वेळ आली तर झोपली आहे, आनंदीची आई मनाशी बोलली. हो ग आई, उठते, आनंदी बोलली. आनंदी इकडे बघ, आनंदीच्या आईने तिला तिच्याकडे पाहण्यास सांगितले. अगं, तुझे डोळे इतके लाल का, आईने विचारले. आनंदीने तिच्या आईला पकडले आणि ती रडू लागली. आई, मी रात्री झोपली की मला स्वप्नात एक लाल साडी घातलेली स्त्री दिसते, म्हणून मी रात्रभर झोपली नाही, त्यामुळे आता दिवसा झोपून राहिली, आनंदी बोलली. हे आजकालच्या मुली जरा टेन्शन सहन होत नाही. चल, आपण दुकानातून कपडे सिलेक्ट करून येऊ, नंतर झोप, आनंदीची आई तिला म्हणाली. दोघीजणी कपड्याच्या शॉपमध्ये गेल्या. आनंदी झोपेतच होती. तिथे पोहोचल्यावर आनंदीने 2-3 लेहंगे सिलेक्ट केले. बेटा जा, ट्रायल रूममध्ये जाऊन ट्राय करून बघ. आनंदी ट्रायल रूममध्ये चालली होती. तिला वाटेत नऊवारी साडीचा ढीग दिसला. तिला शरीरात करंट आल्यासारखं वाटलं. ती साडी घेऊन ट्रायल रूममध्ये गेली. ती साडी नेसून बाहेर आली. तिचा अंदाज वेगळाच होता. तू हे का घातलं आहेस आणि तू साडी नेसणे कधी शिकली आनंदी, आनंदीची आई ओरडून बोलली. आनंदी हसली आणि दुकानामध्ये साड्या जमा करत धावू लागली. आनंदी वेडेपणा करू नको म्हणत तिची आई तिच्या मागे धावत होती. इतक्यात आनंदी थांबली. समोर एक महिला आपल्या लहान मुलीला कडेवर घेऊन उभी होती. माझी मुलगी म्हणत आनंदी त्या महिलेकडे गेली आणि तिची मुलगी हिसकावून पळू लागली. आनंदी त्या मुलीला कडेवर घेऊन मार्केटमध्ये पळू लागली आणि तिच्या मागे 10-15 लोक. अखेर त्या मुलीच्या आईने पोलिसांना फोन केला. पोलिसांनी येऊन आनंदीला ताब्यात घेतले. आनंदीचे वडील तिला पोलीस स्टेशनमधून सोडवून घरी घेऊन आले. आनंदी, हे काय करत आहेस तू? ही गोष्ट यशवंतराव यांना समजली तर आपली किती नाचक्की होईल. आनंदीचे वडिलांनी संताप व्यक्त केला. बाबा, मला काहीही समजत नाही आहे, मला थोडा वेळ द्या, आनंदी खाली बसून बोलत होती. ठीक आहे बेटा, जा आराम कर, आनंदीच्या वडिलांनी तिला सांगितले. आनंदी रूममध्ये गेली. आनंदीवर लक्ष ठेवा, लग्न होईपर्यंत ती बाहेर जाणार नाही, आनंदीच्या वडिलांनी तिच्या आई आणि भावाला बजावले. काय होत आहे मला काहीही समजत नाही आहे, आनंदी स्वतःशी खंत व्यक्त करत होती. ती रडू लागली. रडता रडता ती झोपली. परत तिचे ते स्वप्न सुरू झाले. लाल रंगाची साडी घातलेली स्त्री परत तिला दिसू लागली. जा, तू झोपू दे मला, आनंदी झोपेत बोलत होती. स्वप्नात ती आनंदीकडे धावून आली. तिने आनंदीला पकडले. आनंदी घाबरून उठून बसली. आता तिच्या डोळ्यासमोर ती स्त्री प्रत्यक्ष उभी होती. कोण आहे तू? काय पाहिजे तुला? आनंदीने घाबरत विचारले. अर्जुन माझा आहे, दूर राहा त्याच्यापासून, तोंडातील रक्त उडवत ती बोलली. नाही, मी अर्जुनशी लग्न करणार म्हणजे करणार, आनंदी पण ठामपणे बोलली. त्या स्त्रीने आपल्या केसांना बाजू करून आनंदीच्या डोळ्यात पाहिले. त्या स्त्रीचे तोंड रक्ताने माखले होते. तिचे डोळे चमकले. आनंदी आता त्या स्त्रीच्या ताब्यात होती. ती स्त्री आता टेरेसकडे चालू लागली. आनंदी पण तिच्या मागे जात होती. टेरेसवर जाऊन ती स्त्री टेरेसच्या कठड्यावर उभी राहिली. आनंदीने पण तिचे अनुकरण केले. आता दोघी खाली उडी मारायला तयार झाले. अचानक आनंदीला भान आले. ती टेरेसच्या कठड्यावर उभी होती. ती पटकन खाली उतरली. तिला त्या लाल साडीवाल्या स्त्रीची भीती वाटत होती. ती पळत खाली उतरली. घरातील देवघरासमोर जाऊन थांबली. देवा, हे काय होत आहे? डोळे बंद केले तर ती भयानक स्त्री स्वप्नात येते. डोळे उघडले तर प्रत्यक्षात त्रास देते. मी करू तरी काय? मला काही समजत नाही आहे, अशी ती देवाला प्रश्न विचारत होती. सकाळ झाली. आनंदी रात्रभर देवघरासमोर बसून होती. तिने डोळे 1 मिनिट देखील बंद केले नाही. देवघराजवळ तिला ती लाल साडीवाली स्त्री दिसली नाही. आता दिवस उजाडला होता. ती बेडरूमकडे निघाली आणि बेडवर झोपी गेली. दुपारी 12 वाजता तिच्या आईने तिला उठवले. नवऱ्याच्या घरी असे झोपू नको, आमची प्रतिष्ठा आहे बाहेर, उठ लवकर, जेवण करून घे, आनंदीची आई तिला उठवत बोलली. आनंदी उठून रडू लागली. आई, मला वाचव, मी होईन ग, मला विचित्र स्वप्न पडतात, एक स्त्री माझा पाठलाग करते, मला नाही सहन होत. आनंदीच्या आईने तिला जवळ घेतले. बाळ, रडू नको, करेन मी सगळं ठीक, उठ तू, जेवण करून घे. आपल्या आईवर विश्वास ठेवून आनंदी उठली. तिने कसबसे जेवण केले. अन्नाचा घास काही तिच्या गळ्यातून खाली उतरत नव्हता. कोण आहे ती स्त्री? का झोपू देत नाही मला? का त्रास देते मला? असे अनेक प्रश्न तिच्या मनात गर्दी करत होते. चल आनंदी, आनंदीची आई तिला म्हणाली. कुठे आई? आनंदीने आईला परत प्रश्न केला. चल तू बस, आनंदीची आई तिला हात पकडून म्हणाली. दोघीजणी ऑटो रिक्षात बसले. आनंदीला झोप येत होती, तरीही ती कशीबशी तग धरून होती.
ऑटो सुरू झाला. आनंदी आता ऑटोतून रस्त्यावरची गंमत बघत होती. क्षणभर ती आपले टेन्शन विसरून गेली. इतक्यात रस्त्याच्या कडेला तिला ती लाल साडीवाली स्त्री दिसली. ती हाताने तिला बोलवत होती. ऑटोवाले काका, फास्ट चालवा, असे आनंदी ऑटोवाल्याला बोलली. ठीक आहे मॅडम, असे बोलून ऑटोवाल्याने गती वाढवली. ऑटो वेगाने चालवल्यामुळे ती स्त्री गर्दीत नाहीशी झाली. आता आनंदीने आपले डोळे बंद केले आणि ती शांत बसून राहिली. इतक्यात ऑटो थांबली. आनंदी डोळे बंद करून बसली होती. ती काही बोलणार इतक्यात एक हात हळूच तिच्या खांद्यावर लागला. तो हात समोर तिच्या मानेकडे जाऊ लागला. तो हात थंड होता. दचकून आनंदीने डोळे उघडले. समोर एक स्त्री एक बाळ कडेवर घेऊन उभी होती. आनंदी जोरात ओरडली, आई, आई, ही स्त्री जी मला त्रास देते. आनंदी तिच्या आईला पकडून रडू लागली आणि ओरडू लागली, शांत हो, अगं रिक्षा ट्रॅफिक सिग्नलवर थांबली आहे आणि एक भीक मागणाऱ्या स्त्रीने भीक मागण्यासाठी तुला हात लावला होता. आनंदीच्या आईने तिला समजावले. आनंदीने डोळे उघडून पाहिले. खरंच ती एक सिग्नलवरती भीक मागणारी स्त्री होती. रिक्षाच्या आजूबाजूला लोक जमले होते. आई, मला त्रास होत आहे, असे बोलून आनंदी आईला पकडून रडू लागली. आनंदीच्या आईच्या चेहऱ्यावर सुद्धा टेन्शन दिसत होते. रिक्षा सुरू झाली. काही वेळ झाल्यावर रिक्षा मनसोपचार केंद्राजवळ थांबली. आनंदी ऑटोतून खाली उतरली. आई, मी वेडी नाही, आनंदी आईकडे बघून ओरडू लागली. हो बेटा, सगळे आजार पागलपण नसते, आपण फक्त डॉक्टरांचा सल्ला घेऊ, आईने तिला समजावले. त्या दोघी आत गेल्या. आनंदीच्या आईने डॉक्टर रेणुका यांची अपॉइंटमेंट घेतली होती. या बसा, डॉक्टर रेणुका बोलल्या. हा बोला, काय झालं आहे? डॉक्टर रेणुका यांनी प्रेमाने विचारले. मॅडम, ही आनंदी आहे, माझी मुलगी. हिचे लग्न ठरल्यापासून हिला एक लाल साडीवाल्या स्त्रीचा भ्रम होत आहे, आनंदीची आई बोलली. ओके, तुम्ही बाहेर बसा, मी आनंदीशी एकट्यात बोलते, डॉक्टर रेणुका आनंदीच्या आईशी बोलली. आनंदीने तिच्या आईला घट्ट पकडले. बेटा, काळजी करू नको, बाहेरच आहे मी, बोलून आनंदीची आई बाहेर जाऊन बसली. आनंदी खाली तोंड करून बसली होती. डॉक्टर रेणुका तिच्या जवळ आली. तिच्या पाठीवरून हात फिरवला. बोल आनंदी, काय होत आहे तुला? डॉक्टर रेणुकाने विचारले. थोडा धीर करून पण खाली बघूनच आनंदी बोलू लागली. मॅडम, एक फारच विचित्र आणि भयानक स्त्री मला दिसते, मोठे केस. अशी बोलत असतानाच तिच्या कानात एक किडा गेला. तिने बोलता बोलताच तो हटवला. लाल रंगाची साडी घातली होती तिने, तोंड रक्ताने माखलेले होते. परत तो किडा तिच्या कानात गेला. तिला तो थंड थंड जाणवत होता. तिने वरती पाहिले. तोच तिच्या भयाने थरकाप उडाला. तिथे लाल साडी वाली स्त्री बसली होती आणि तिच्या कानात जाणारा तो किडा नसून त्या लाल साडीवाल्या स्त्रीची लांब जीभ होती. इतकी वाईट दिसते का मी? त्या स्त्रीने आनंदीला विचारले. आनंदी त्या लाल साडीवाल्या स्त्रीला समोर बघून घाबरली. तिला दूर लोटून तिने डोळे मिटून घेतले. आई, आई म्हणून ती हाका मारू लागली. तिची आई आत आली. डॉक्टर रेणुका खाली पडून होती. आनंदीच्या आईने डॉक्टर रेणुकाला आधार दिला. सॉरी मॅडम, आनंदीला असेच भ्रम होत आहेत, तिच्या वतीने मी तुमची माफी मागते, आनंदीची आई डॉक्टर रेणुकाला बोलली. आनंदीला डॉक्टर रेणुकामध्ये ती लाल साडीवाली स्त्री दिसली होती आणि तिने डॉक्टर रेणुकाला खाली लोटून दिले होते. काही हरकत नाही, आजचा काउन्सेलिंग सेशन येथेच संपूया. मी आनंदीला काही झोपेच्या गोळ्या आणि मसल रिलॅक्सन देते, तुम्ही 2 दिवसानंतर या, डॉक्टर रेणुका यांनी प्रिस्क्रिप्शन देता देता म्हटले. दोघी जणी घरी आल्या. आई, तू माझ्या जवळ झोप, आनंदीने आईला पकडून विनंती केली. आईने पण होकारार्थी मान हलवली. रात्र झाली. आनंदीने आज बेडरूममध्ये जेवण केले. तिच्या आईने तिला झोपेच्या गोळ्या दिल्या. आई तिच्या जवळ झोपली. आता आनंदीला शांत झोप लागली. आनंदी झोपली आहे हे पाहून आनंदीची आई हळूच उठली आणि ती आपल्या रूममध्ये झोपायला निघून गेली. रात्रीचे 2 वाजले होते. आनंदीने आपले डोळे उघडले. आनंदी, आनंदी असे तिला आवाज येत होते. तिने उठायचा प्रयत्न केला पण तिचे शरीर हलत नव्हते, जणू तिला पॅरालाइज झाले होते. तिने आईला आवाज देण्याचा प्रयत्न केला पण तिचे तोंड पण उघडत नव्हते. त्या रात्रीच्या शांततेत तिला आवाज येऊ लागला. तो पावलांचा आवाज हळूहळू स्पष्ट होत होता. आता तिला पैजणाचा आवाज पण येऊ लागला. आनंदीला स्वतःची कीव येत होती. ती काहीही करू शकत नव्हती. त्या अंधाऱ्या खोलीचा दरवाजा कोणीतरी ठोठावला. आनंदी, मी आत येऊ का? बाहेरून आवाज आला. आनंदी आत घाबरत होती. तो दरवाजा हळूच उघडला. तो दरवाजा आवाज करत होता. अंधारात फक्त एक सावली दिसत होती. त्या सावलीचे 2 डोळे चमकले. ते लाल रंगाचे होते. आनंदी घाबरत होती पण ती काहीही करू शकत नव्हती.
अचानक ते डोळे दिसेनासे झाले. थोड्या वेळात आनंदीच्या अंगावरील चादर कोणीतरी ओढू लागले. आनंदीच्या अंगावरील चादर निघून गेली. आता आनंदीला पायाजवळ कोणीतरी आहे असे जाणवू लागले. ते लाल रंगाचे डोळे तिच्या पायाजवळ होते. कोणीतरी आपले पाय चाटत आहे असे तिला वाटू लागले. हळूहळू ते लाल डोळे वरती आनंदीच्या चेहऱ्याजवळ येऊ लागले. आनंदी हतबल होती. ती काहीही करू शकत नव्हती. ते डोळे आनंदी जवळ आले. आनंदीने आपले डोळे मिटून घेतले. आनंदीला अंगावर वजन जाणवत होते. हळूच तिने डोळे उघडले. ती लाल साडीवाली स्त्री होती. आपल्या लाल रंगाच्या जिभेने ती आनंदीच्या चेहऱ्याला चाटत होती. आनंदी जोरात ओरडली. तिने आपले डोळे उघडले. ते स्वप्न होते. ती उठून बसली. आई बाबा पळत तिच्या रूमकडे आले. आनंदी, काय झालं? आनंदीची आई बोलली. आई, तू का मला सोडून गेली? जाऊ नको ना मला एकटी सोडून. आनंदी रडत बोलली. हो बेटा, रडू नको. मी तुझ्या जवळ झोपते. कुठे कोण आहे सांग मला. आनंदीची आई तिला बोलली. आई, ती लाल साडीवाली स्त्री मला त्रास देते. मला वाचव. आनंदी बोलली. हो बेटा, झोप. आनंदीची आई बोलली. आनंदीच्या आईने लाईट बंद केले. आई, लाईट बंद करू नको. आनंदी ओरडली. हो बेटा, सुरू ठेवते. आनंदीची आई आनंदी जवळ आली. काय झालं बेटा? का असं करत आहेस? आनंदीच्या आईने विचारले. आनंदीच्या आईने तिला बेडवरती झोपवले आणि ती तिच्या बाजूला झोपली. आई, मला ती लाल साडीवाली स्त्री दिसते. आनंदी बोलली. कुठे आहे ग? आनंदीच्या आईने विचारले. आई, इथेच आहे ती. आनंदी गंभीर होऊन बोलली. मला नाही दिसत, दाखव मला. आनंदीच्या आईने विचारले. आनंदीने सिलिंग फॅनकडे बोट दाखवले. ती आनंदीला सिलिंग फॅनवर बसलेली दिसत होती. आता आनंदीच्या आईला पण भीती वाटत होती. आनंदीला तिने जवळ घेतले. सकाळ झाली. आनंदीच्या आईने आनंदीला उठवले. आनंदी उठ, अर्जुन आला आहे. आनंदीची आई बोलली. आनंदीने डोळे उघडले. अर्जुनला समोर पाहून ती रडू लागली. मी पागल होत आहे. मला तुमच्यासोबत घेऊन चला. मला तुमच्यासोबत राहायचं आहे अशी विनंती ती करू लागली. अगं, आपलं लग्न होऊ दे, मग तुला मी घरी घेऊन जाईन. अर्जुन बोलला. नाही, मला मंगल कार्यालयात लग्न नाही करायचं. ती मला लग्न करू देणार नाही. आपण मंदिरात लग्न करू, तिथे ती येणार नाही. आनंदी जिद्द करू लागली. अखेर अर्जुनचा नाईलाज झाला. अर्जुन आणि आनंदी यांनी महादेवाच्या मंदिरात आनंदीच्या परिवारासमोर विवाह केला. पण अजूनही ती स्त्री काही आनंदीचा पिच्छा सोडत नव्हती. मंदिराबाहेर ती उभीच होती. लग्नानंतर आनंदीने मंदिराच्या पुजाऱ्याचा आशीर्वाद घेतला. पुजारीजी, आशीर्वाद द्या मला. आनंदीने पुजाऱ्याकडे आशीर्वाद मागितला. काय झालं आहे बेटा? काय त्रास आहे तुला? पुजाऱ्याने विचारले. पुजारीजी, मला एक आत्मा त्रास देते. आनंदी पुजाऱ्याला म्हणाली. पुजाऱ्याने एक रक्षासूत्र आनंदीच्या हातात बांधले. मुली, हा देवाचा प्रसाद आहे. आता कोणतीही वाईट आत्मा तुझ्यात शिरणार नाही किंवा त्रास देणार नाही असे बोलून पुजाऱ्याने आनंदीला आशीर्वाद दिला. आता आनंदी आणि अर्जुन बेंगलोरकडे निघाले. दोघेही विमानात बसले. आनंदीने खिडकीकडील सीट घेतली होती. विमान सुरू झाले. तिने अर्जुनचा हात घट्ट पकडला. तिला जे हवं होतं ते मिळालं होतं. डोळे बंद करून ती आपल्या वैवाहिक जीवनाचे स्वप्न बघू लागली. आता तिच्या स्वप्नात ती लाल साडीवाली स्त्री येत नव्हती. तिने रक्षासूत्राचे आभार मानले. विमान बंगलोर येथे उतरले. आनंदी झोपली होती. अर्जुनने हळूच तिला गालावर किस करून उठवले. हे काय असे बोलून आनंदी लाजली. अगं, घर आलं आहे म्हणून उठवलं. अर्जुनने तिला लाडात सांगितले. दोघे घरी पोहोचले. आपले नवं घर बघून आनंदी खुश होती. घर म्हणायच्याऐवजी तो एक फ्लॅट होता. यशवंतराव आणि अर्जुनच्या आईने आनंदीचे स्वागत केले. ये सुनबाई. आनंदीच्या आईने तिला आत घेतलं. फ्लॅटमध्ये एक हॉल, 3 बेडरूम, किचन होतं. आपला संसार बघून आनंदी खुश होती. सुनबाई, तुझे दागिने काढून मला दे. मी माझ्या अलमारीत सांभाळून ठेवते. आनंदीची सासू आनंदीला बोलली. आनंदीच्या वडिलांनी आनंदीला सोन्याच्या दागिन्यांनी मडवून सासरी पाठवले होते. आनंदीने आपले दागिने काढून सासूला दिले. जा आनंदी, उजवीकडे आपला बेडरूम आहे. जाऊन आराम कर. अर्जुन आनंदीला बोलला. अरे, जेवण? अर्जुनच्या आईने विचारले. आई, आम्ही बाहेर जेवलो. आता तिला आराम करू दे. अर्जुनने त्याच्या आईला सांगितले. आनंदी बेडरूममध्ये गेली. ती रोमांचित आणि घाबरलेली होती. आज तिची अर्जुनबरोबर पहिली रात्र होती. ती आरशात बघून स्वतःच लाजत होती. तिने रूमचे लाईट बंद केले. एसीने रूम थंड केली. गुलाबाच्या अत्तराने स्वतःचं शरीर सुगंधित केले. तिने पूर्ण बेडरूम गुलाबाच्या फुलांनी सजवले. रूम सजवल्यानंतर आता ती स्वतःला सजवू लागली. तिने आपले केस मोकळे सोडले. गुलाबी रंगाची लिपस्टिक लावली. गुलाबी रंगाची साडी घातली.
तिने साधा पण मनमोहक असा शृंगार केला. पहिलीच सुंदर असलेली आनंदी या गुलाबी रंगाच्या शृंगाराने अधिकच आकर्षित दिसत होती. अर्जुनने दार लोटले. तो आत आला. त्याच्या हातात दुधाचा ग्लास होता. आनंदी, हे दूध तुझ्यासाठी, अर्जुन बोलला. हे काय, तुम्ही का आणले माझ्यासाठी दूध? आनंदीने आश्चर्याने विचारलं. हो, आता प्रश्न नको करू, अर्जुनने असे बोलत आनंदीला आपल्या हाताने दूध पाजले. नंतर त्याने हळूच आनंदीचा हात पकडला. त्याचा हात आनंदीला उबदार वाटत होता. आनंदीला आता फक्त अर्जुनशी एकरूप व्हायचे होते. आनंदी त्याच्या डोळ्यात डोळे टाकून बघू लागली. अर्जुनने हळूच तिची कंबर पकडली आणि एका झटक्यात तिला आपल्याकडे ओढले. एरवी थोडाही धक्का सहन न करणारी आनंदी या झटक्याने अधिकच रोमांचित झाली. मला तुमच्यात सामावून घ्या, आनंदी बोलली. अर्जुन हसला आणि त्याने आनंदीला अलगद आडवे उचलले. आनंदीचा हात त्याच्या गळ्यात होता. अर्जुनने तिला बेडवरती झोपवले आणि अर्जुन मागे वळला. तो तिथून जाणार इतक्यात आनंदीने त्याचा हात पकडला. कुठे निघालात, माझ्या मनात वादळ निर्माण करून, आनंदी तिच्या मधोश आवाजात बोलली. 10 मिनिट दे मला, कंपनीचे काम आहे, त्याच्याविषयी बोलण्यासाठी मिस्टर मनीष आले आहेत. हा कॉन्ट्रॅक्ट जर मला मिळाला तर आपली कंपनी अधिक मोठी होईल. अर्जुन आनंदीला प्रेमाने म्हणाला. ठीक आहे, पण लवकर या. आनंदीने स्वतःला सावरले. अर्जुन निघून गेला. आनंदी शांत बेडवर आडवी पडून राहिली. तिला अर्जुन हवा होता. हळूहळू तिचे डोळे भारी होऊ लागले आणि अर्जुनची वाट पाहत ती झोपी गेली. आनंदी, आनंदी, ओ राजकुमारी उठा, असा आवाज आनंदीच्या कानावर आला. आनंदी उठून बसली. तिच्यासमोर तिची सासू होती. सासूचे रागाने लालबुंद झालेले डोळे बघून आनंदीला भीती वाटली. तिची साडी सुटलेली होती. तिने चादर अंगावर घेतली. काय झालं आई, आनंदीने विचारले. काम कोण करेल राणीसाहेब, अर्जुनच्या आईने चिडून तिला विचारले. माफ करा, उशीर झाला, करते मी काम, आनंदी बोलली. आनंदीची सासू रागाने निघून गेली. आनंदी बेडवरून खाली उतरली. अचानक तिला आपले पोट दुखत आहे असे जाणवले. एकतर उशीर झाला आणि आता हे पोट पण त्रास देत आहे. आनंदीने संताप व्यक्त करत म्हटले. आनंदी आपले दुखणे विसरून कामाला लागली. ती पटकन तयार होऊन किचनमध्ये गेली. डायनिंग टेबलवर यशवंतराव आणि त्यांची पत्नी बसली होती. तुझा नवरा तरी बिना चहा पिता गेला, निदान आम्हाला तरी चहा मिळू दे, आनंदीची सासू तिला टोमणे मारत बोलली. आनंदीने आपल्या माहेरी काही काम केलेले नव्हते. तिच्या घरी कामवाली होती. जेमतेम लग्न ठरल्यानंतर ती जेवण बनवणे शिकू लागली. घाबरत तिने पाणी उकळण्यासाठी गॅसवर ठेवले. आधी दूध टाकू की चहापत्ती, ती विचार करू लागली. तिला काही सुचत नव्हते. इंटरनेटवर बघू असा विचार करून ती बेडरूममध्ये आपला मोबाईल घेण्यास गेली. बेडरूममध्ये गेल्यावर ती मोबाईल शोधू लागली. तिला तिचा मोबाईल सापडत नव्हता. तिने पूर्ण रूम शोधून काढली. सासूबाई आणि सासरे चहाची वाट पाहत असतील. आता काय करू, जाऊ दे, मी माझ्या मनाने बनवते, मोबाईल नंतर शोधेन, असं बोलून ती नाईलाजाने किचनमध्ये आली. किचनमध्ये बघते तर काय, चहा तयार झाली होती. सासूबाईंनी तयार केली असेल, आपण तर फक्त पाणी उकळत ठेवले होते, आनंदी स्वतःशीच बोलली. आनंदीने चहा गाळली आणि 2 कप भरून ती डायनिंग टेबल जवळ आली. तिच्या सासूने आणि सासऱ्याने चहा घेतली. आम्ही आज बाहेर जाणार आहोत, संध्याकाळपर्यंत येऊ, तोपर्यंत तू जेवण तयार करून ठेव, तोपर्यंत अर्जुन पण ऑफिसमधून येईल, अर्जुनची आई बोलली. आनंदीने होकारार्थी मान हलवली. यशवंतराव आणि त्यांची पत्नी निघून गेले. आनंदीने चहा घेतली. आता तिच्यासमोर कपडे धुण्याचे आव्हान होते. तिच्या सासूने पूर्ण गावाचे कपडे धुण्यासाठी जमा केले होते असे वाटत होते. आनंदीने कधी रुमाल पण धुतला नव्हता. ती कपडे धुत बसली. 2-3 तास निघून गेले. ती कपडे बकेटमध्ये भरून ती सुकवण्यास टेरेसकडे निघाली. ती जड बकेट घेऊन ती कशीबशी टेरेसपर्यंत पोहोचली. किती त्रासदायक असते हे वैवाहिक जीवन, पण अर्जुनला मिळवण्यासाठी थोडा त्रास तर सहन करावा लागेल ना. मी असे करते, सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जॉब करते आणि घरी कामवाली लावते, म्हणजे मला जे काम जमते ते मी करू शकेन, आनंदी मनात विचार करत होती. तिने कपडे दोरीवर सुकवले. हे काय आहे, मागून आवाज आला. आनंदीने मागे वळून पाहिले. शबनम मंगल कार्यालयात वॉशरूमजवळ आपल्या मुलीसोबत दिसलेली स्त्री तिच्या मागे होती. कोण तुम्ही, का त्रास देता मला, आनंदी बोलली. मी आणि त्रास, मी तुला वाचवत आहे. यशवंतरावाची बायको फारच वाईट आहे, खूप त्रास देते. तुला त्या हॉलमध्ये बघताच मी समजली होती की तुला काही घरकाम येत नाही, म्हणून मी तुला अर्जुनशी लग्न करू नको अशी बोलली होती. ती स्त्री हसत बोलली. येतं मला काम,
आनंदी आत्मविश्वासाने बोलली, दिसत आहे तुझं काम. तुझ्या सासूच्या साडीवरून साबण देखील निघाला नाही. कपड्यांना फक्त साबण लावून होत नाही, तर त्यांना घासावे देखील लागते. ती स्त्री बोलली, मग मी काय करू? मी कधी रुमाल देखील धुतला नाही. आनंदी खाली बसून रडू लागली. रडू नको, दे हे कपडे माझ्याजवळ, धुते मी. शिकून घे मी कशी धुते ते. ती स्त्री बोलली. त्या स्त्रीने कपडे घेतले आणि टेरेसवरच धुणे सुरू केले. घरकामात ती स्त्री निष्णात दिसत होती. आनंदी बाजूला उभी राहून तिचे कौतुक पाहत होती. त्या स्त्रीने अर्ध्या तासात कपडे धुवून सुकवण्यास टाकून दिले. ताई धन्यवाद. मला काही तुमचं नाव माहीत नाही, पण तुमची मदत मी कधी विसरणार नाही. आनंदी आभार मानत बोलली, अगं मी तुझ्या शेजारच्या फ्लॅटमध्ये राहते. तुझ्या फ्लॅटची आणि माझ्या फ्लॅटची किचनची भिंत एकच आहे. माझे नाव रुपाली आहे, पण तू मला ताईच बोल. आणि काही काम पडले तर बोलायला संकोच करू नको. रुपाली तिला बोलली. ताई मला संध्याकाळचे जेवण तयार करायचं आहे, पण मला जेवण करता येत नाही. तुम्ही काही मदत कराल? आनंदीने रुपालीला विनंती केली. अगं तुझ्या फ्लॅटमध्ये मी काही येऊ शकत नाही. माझ्या नवऱ्याने मला तिथे येण्यास मनाई केली आहे. पण तू किचनमध्ये जाऊन तुझ्या गॅसच्या भिंतीला लावून असलेल्या भिंतीजवळ थांब. तेथून आपण संवाद साधू शकतो. नंतर मी जसे बोलेन तसे कर. रुपाली बोलली. ताई तुम्ही तुमच्या किचनमध्ये, मी माझ्या. आपला संवाद कसा होईल? आनंदी वैतागून बोलली. अगं ती भिंत पोकळ आहे आणि भिंतीला कान लावले की आवाज स्पष्ट येतो. अशाच प्रकारे मी तुला मदत करू शकते. जा लवकर किचनमध्ये, रुपाली बोलली. आनंदी किचनमध्ये गेली. ताई आली मी किचनमध्ये, आनंदी बोलली. हो आनंदी, आता मी सांगते तसं कर, रुपाली बोलली. आनंदीला रुपालीचा आवाज ऐकू येत होता. आता आनंदी रुपालीने सांगितल्याप्रमाणे जेवण तयार करू लागली. हळूहळू करत आनंदीने रुपालीच्या मदतीने जेवण तयार केले. आनंदी, जेव्हा तुला माझी गरज पडेल तेव्हा ही भिंत 2 वेळा हाताने ठोकायची. मी तुला माझ्या किचनमधून मदत करेल, असं रुपाली बोलली. आता आनंदीला धीर आला. संध्याकाळी यशवंतराव त्यांच्या पत्नीसोबत घरी आले. काय ग, जेवण झालं का? आनंदीच्या सासूने ठणकावून विचारले. हो आई, झालं. मी यांची वाट पाहत आहे, आनंदी बोलली. माझा मुलगा काही तुझ्यासाठी लवकर येणार नाही. त्याचे जीवन काही आपल्यासारखे सामान्य नाही. तू जेवण वाढ आमच्यासाठी, आनंदीची सासू बोलली. आनंदीला भीती वाटत होती. कसं झालं असेल जेवण? सासूबाईंना आवडेल का? असे अनेक प्रश्न तिच्या मनात होते. दोघांनी जेवण केले. दोघांनी पोट भरून जेवण केले म्हणून आनंदी खुश होती. ते दोघे उठून आपल्या बेडरूमकडे निघून गेले. आता आनंदी एकटीच जेवण करायला बसली. ती जेवण करतच होती की कोणी मागून तिला आनंदी असा आवाज दिला. तिने मागे वळून पाहिले. तिथे तीच लाल साडीवाली स्त्री होती. आनंदी, मला पण जेवण दे, भूक लागली आहे, आपली रक्ताने माखलेली जीभ दाखवत ती बोलली. आनंदीच्या आयुष्यात ती परत आली होती, पण आनंदीला आता तिची सवय झाली होती. आनंदी तिला घाबरली, पण तिने आपले मानसिक संतुलन बिघडू दिले नाही. आता तिने आपल्या हातातील रक्षासूत्र त्या पिशाचिनीला दाखवले, तर रक्षासूत्र बघताच ती नाहीशी झाली. आनंदीने ती भांडी आणि आपले जेवणाचे ताट तसेच डायनिंग टेबलवर राहू दिले आणि आपल्या बेडरूममध्ये पळ काढला. ती अंगावर चादर घेऊन आडवी झाली. अचानक बाहेरचा फ्लॅटचा दरवाजा कोणी उघडला? कोण आले आता? चोर तर नाही, आनंदी स्वतःशी बोलली. पावलांचा आवाज येत होता. तो पावलांचा आवाज तिच्याकडेच येत होता. हळूच कोणी तिच्या रूमचा दरवाजा बाहेरून उघडला. आनंदीने स्वतःला चादरीने लपवून घेतले, पण तो अर्जुन होता. आनंदीने धावत जाऊन अर्जुनला पकडले. अर्जुनने तिला झटक्याने दूर केले. अर्जुन दारूच्या नशेत होता. अहो, काय करता आहात हे? आनंदीने विचारले. तू मला आवडत नाही, अर्जुनने आनंदीला ठणकावून सांगितले. काय? मी तुझ्यासाठी सगळं सोडून आली आणि तू आता सांगतो की मी तुला आवडत नाही? आनंदी रागाने बोलली. अर्जुनने आपल्या कमरेचा बेल्ट काढला आणि तो आनंदीला मारू लागला. त्याने स्वतःचे हात दुखेपर्यंत आनंदीला मारले. आनंदी अर्धमेली झाली होती. त्याने तिला जमिनीवरच पडून राहू दिले आणि तो जाऊन बेडवरती झोपला. आनंदी वेदनेने विव्हळत होती. सकाळी अर्जुनने एक बादली भरून पाणी आनंदीवर ओतले. उठ, काम कोण करेल? अर्जुनने आनंदीला उठवत विचारले. मला घरी जायचं आहे, माझा मोबाईल हरवला आहे, मला तुमचा मोबाईल द्या, मला घरी बोलायचं आहे. आनंदी त्याला रडत सांगत होती. अर्जुनने तिचा चेहरा हिरवा निळा केला होता. तुझा मोबाईल हरवला नाही आहे, तो मोबाईल मीच तोडून फेकला आहे आणि आता तू कुठेच जाऊ शकत नाही, कारण या इमारतीखालील चौकीदार तुला कुठेही जाऊ देणार नाही.
अर्जुन हसत म्हणाला. आनंदी रडू लागली. उठ लवकर आणि कामाला लाग. जर तू तुझे काम व्यवस्थित केले तर मी तुला आज मारणार नाही. बघ चेहरा किती खराब झाला आहे तुझा. हेच तर काम आहे मला. अर्जुन तिची खिल्ली उडवत बोलला. आनंदीला अधिक मार खायचा नव्हता. ती तशीच उठली आणि किचनमध्ये गेली. किचनमध्ये रात्रीची भांडी स्वच्छ करून ठेवले होते. अर्जुनच्या आईने धुतली असावी. आनंदी स्वतःशी बोलली. आता आनंदीला कपडे धुण्यासाठी जायचे होते. तिने अर्जुनची अलमारी उघडली. महागडे ब्रँडेड कपडे, महागडे परफ्यूम, महागडे वॉचेस यांनी अर्जुनची अलमारी भरली होती. तिने हळूच खराब झालेले ड्रेस धुण्यासाठी घेण्यास सुरुवात केली. इतक्यात अलमारीमधून एक फोटो अल्बम खाली पडला. आनंदीने ते उघडून पाहिले. ते अर्जुनच्या लग्नाचे अल्बम होते. अर्जुनचे रुपालीसोबत लग्न झाले होते. आता आनंदीला सर्व समजू लागले होते. रुपालीचे तिच्या जवळ येणे, तिला लग्न न करण्याचा सल्ला देणे म्हणजे अर्जुनला रुपाली आवडते. आनंदी स्वतःशी बोलली. ती रागात फ्लॅटच्या बाहेर पडली आणि रुपालीच्या फ्लॅटकडे जाऊ लागली. रुपालीच्या फ्लॅटला लॉक होते. ती टेरेसवर असेल, आनंदी स्वतःशी बोलली आणि टेरेसकडे जाऊ लागली. रुपाली टेरेसवरच होती. तिच्या कडेवर तिचे बाळ होते. ती इमारतीवरून बाहेरचं जग पाहत होती. म्हणजे तू आहे अर्जुनच्या जीवनात. का फसवले मला तुम्ही दोघांनी? आनंदी रडत म्हणाली. माझं सत्य तू समजते तसं नाही आहे आनंदी, रुपाली बोलली. काय आहे मग सत्य? आनंदीने रुपालीला विचारले. माझी प्रेमकथा सुरू झाली 3 वर्षापूर्वी. मी काही जास्त शिकलेली नव्हती, पण मी दिसायला सुंदर होती. माझ्या गावातील मुले माझी एक झलक पाहण्यासाठी तासनतास माझ्या घरासमोर उभे राहायचे. पण मी माझे हृदय दिले होते यशवंतराव यांच्या मुलाला, म्हणजे अर्जुनला. अर्जुनचे मूळ गाव आणि माझे गाव एकच होते. तो सुट्टीत आला की माझ्या सोबत खेळायचा. आम्ही दिवसभर गप्पा मारायचो, शेतात जायचो, चिंचा पाडायचो. पण त्याने 12वी नंतर गावात येणे बंद केले. अधूनमधून तो मोठा इंजिनियर झाला आहे किंवा अमेरिकेत राहतो अशी बातमी यायची. मी त्याची आतुरतेने वाट पाहत होते. मला त्याला बघायचे होते. अचानक एक दिवस यशवंतराव घरी आले आणि त्यांनी माझ्यापुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला. माझे पूर्ण कुटुंब आनंदी होते, पण लग्नासाठी हुंड्यात यशवंतरावांनी 50 लाखाची मागणी केली. माझ्या कुटुंबाने त्यांची मागणी मान्य केली. आपली जमीन विकून आणि काही कर्ज काढून माझ्या कुटुंबाने यशवंतराव यांना 50 लाख रुपये दिले. माझ्या लग्नाचा दिवस उजाडला. माझ्या कुटुंबाने अर्जुनच्या नातेवाईकांच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. त्याच्या रुबाबाला शोभेल असे गावात मंडप उभारले. गाव जेवण दिले. त्या दिवशी गावातले कुत्रेही उपाशी झोपले नव्हते. माझ्या वडिलांनी आणि भावांनी आपले उपजीविकेची जमीन विकून माझा हा हट्ट पुरवला होता. मी अर्जुनच्या फ्लॅटमध्ये नवरी बनून आली. त्या दिवशी मी आपल्या सुखी भावी आयुष्याची स्वप्ने रंगवत होती. पण तिथे गेल्यावर यशवंतराव आणि त्याच्या पत्नीने आपले रंग दाखवायला सुरुवात केली. गृहप्रवेश करताच त्यांनी माझ्या वडिलांनी दिलेले दागिने हिसकावून घेतले. अर्जुनसाठी मी हसत हसत ते त्यांना देऊन टाकले. लग्नाच्या पहिल्या रात्री अर्जुन माझ्या जवळ आला. तो माझ्याशी प्रेमाच्या गोष्टी करेल अशी माझी अपेक्षा होती, पण त्याने अशा कोणत्याही गोष्टी केल्या नाहीत. त्याने 1 ग्लास दूध आणले आणि मला पिण्यास सांगितले. मी ते प्यायले. ते दूध पिऊन मी बेडवर आडवी झोपली. अर्जुन पण माझ्या जवळ झोपला. हळूहळू माझे डोळे जड होऊ लागले आणि मी झोपी गेली. नंतर मला एकदम सकाळी जाग आली. मला काहीतरी विचित्र वाटत होते, पण मी तिकडे दुर्लक्ष केले आणि तयार होऊन घर कामाला लागली. मी दिवसभर न थकता काम करत असे. एवढे काम करून पण मी अर्जुनच्या आईचे आणि यशवंतराव याचे टोमणे ऐकत असे. प्रसंगी अर्जुनची आई हात पण उगारत असे, पण आपली आई समजून मी सहन करून घेत असे. असाच माझा दिनक्रम 15-20 दिवस चालला. पण अर्जुनशी माझ्या काही मन भरून गोष्टी झाल्या नाहीत. तो दिवसा घरी नसायचा आणि रात्री आला की मला दूध पाजायचा व मी झोपून जायचे. मला ते दूध काही विचित्रच वाटायचे. त्याची चवच वेगळी होती. एके रात्री मी ते दूध पिण्याचे नाटक केले आणि फक्त डोळे बंद करून बेडवर आडवी झाली. अर्ध्या तासाने दारावरची बेल वाजली. अर्जुन उठला आणि बाहेर गेला. बाहेर कोणीतरी आले होते. अर्जुनने त्याला आत घेतले. हॉलमध्ये ग्लासचा आवाज ऐकू येत होता. अर्ध्या तासाने अर्जुन बेडरूममध्ये आला. त्याने बेडरूमचे दार लावले. त्याच्यासोबत दारूचा वास पण रूममध्ये आला. तो माझ्या बाजूला झोपला. मी डोळे लावून पडून होती. इतक्यात त्याने माझा हात उचलला. अर्जुनने आज मला पहिल्यांदा स्पर्श केला म्हणून मी आनंदी होते. तो माझ्या बोटांना चावू लागला. हे काय करत आहात बोलून मी डोळे उघडले.
तर तो अर्जुन नव्हता, कोणी दुसराच पुरुष होता. मी उठून बाजूला झाली. अर्जुन, आई, बाबा, आपल्या घरात चोर घुसला आहे, मी ओरडू लागली. अर्जुनने बेडरूमचा दरवाजा उघडला. त्याच्या मागे त्याची आई आणि बाबा पण आले. बघा ना अर्जुन, हा माणूस आपल्या बेडरूममध्ये शिरला आणि माझ्याजवळ झोपला होता. मी अर्जुनला पकडून बोलली. अर्जुनने मला स्वतःपासून दूर केले. हे मिस्टर मुकुंद आहेत. ते आपल्या कंपनीमध्ये लाखो रुपये लावणार आहेत. त्यांना खुश ठेवणे तुझी जबाबदारी आहे. मला त्या परपुरुषाकडे लोटत अर्जुन बोलला. हे काय? अहो, तुम्ही मला स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्या माणसाबरोबर झोपण्यास सांगत आहात. मी तुमची पत्नी आहे. मी अर्जुनकडे हे पाप न करण्याची विनंती केली. हे पाप तर तू प्रत्येक रात्री येथे आल्यापासून करत आहे. मी रोज रात्री झोपेच्या गोळ्या असलेले दूध तुला पाजतो आणि तू झोपल्यावर माझ्या कंपनीत पैसे लावणारे किंवा माझ्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देणारे लोक तुझा उपभोग घेतात. त्यासाठीच तर मी तुझ्याशी लग्न केले आहे. माझे लग्न पहिलेच एका अमेरिकन स्त्रीसोबत अमेरिकेत झाले आहे. ती या शहरातच दुसरीकडे राहते. अर्जुन हसत बोलला. माझ्यासोबत विश्वासघात झाला होता. मी त्याच्या आईबाबाजवळ गेली. ते तिथेच उभे होते. आई, बघा ना अर्जुन काय म्हणतायत. मी तिचा हात पकडत बोलली. अर्जुनच्या आईने माझ्या कानाखाली वाजवली. ए पोरी, मी काही तुझी आई नाही. माझ्या मुलाला तुझ्याशी लग्न करायचे नव्हते, पण मीच त्याला हा उपाय सांगितला. तुझ्या बापाकडून मिळालेल्या 50 लाखाने त्याने कंपनी उभारली आणि आता तिला चालवण्यासाठी तू या माणसांना खुश कर. या फसवेगिरीत सगळे सामील होते, पण मी त्या पुरुषाच्या जवळ जाण्यास नकार दिला. अर्जुनने सगळ्यांना रूम बाहेर जाण्यास सांगितले. त्याने कमरेचा बेल्ट काढला आणि मन भरेपर्यंत मला मारले. त्या माराने मी अर्धमेली झाली. त्याने मला उचलले आणि बेडवरती टाकले. माझे शरीर हलत पण नव्हते. नंतर तो पुरुष आत आला आणि त्याने माझा मन भरेपर्यंत उपभोग घेतला. ते सहन केल्याशिवाय माझ्याजवळ पर्याय नव्हता. सकाळ झाली तसा तो पुरुष निघून गेला. मी उठली. मला चालता पण येत नव्हते. तशीच मी बाथरूममध्ये गेली. शॉवर चालू करून त्याच्या खाली बसली. थोडा वेळ बसून मी पटकन साबण घेतला आणि जोरजोरात शरीराला लावू लागली. नंतर माझ्या शरीराला घासू लागली. माझे अपवित्र झालेले शरीर मला स्वच्छ करायचे होते. मला माझ्या शरीराचा किळस येत होता. शेवटी मी आंघोळ आटपून बाहेर आली. यशवंतराव आणि त्याची बायको डायनिंग टेबलवर शांत बसून होते. त्यांच्यासाठी काहीच झाले नव्हते. आता माझी हीच दिनचर्या झाली होती. दिवसा काम करायचे आणि रात्री अर्जुन जे पुरुष घरी आणेल त्यांना खुश करायचे. फक्त टेरेसवरती आली की शांती मिळायची. येथून माझ्या गावाकडे जाणारी बस दिसते. ती बस आता पण दिसत आहे, पण त्या बसमध्ये बसून जाता येत नव्हते. खाली अर्जुनचा चौकीदार उभा असे आणि खरं तर माझी पण जाण्याची इच्छा नव्हती. कसं जाऊ परत? बाबा आणि भावाकडे. पहिलेच त्यांनी माझ्यामुळे जमीन विकली आणि नंतर ते कर्जबाजारी झाले. मला त्यांना अजून त्रास द्यायचा नव्हता. असे करत 6 महिने निघून गेले. एक दिवस स्वयंपाक करताना मला एक उपाय सुचला. माझ्या या सुंदरतेमुळेच हे परपुरुष रात्री माझ्या जवळ येतात. जर हा चेहराच मी विद्रूप करून टाकला तर मी खूप खुश झाली. आता आपली या नरकातून सुटका होईल असे मला वाटू लागले. मी गॅसवर तवा गरम होण्यास ठेवला. तो तवा गरम झाल्यावर मी माझा चेहरा त्या तव्यावर ठेवणार होती. तेवढ्यात मला मळमळ सुरू झाली. मी वॉश बेसिनकडे गेली. तिथे उलटी करू लागली. अर्जुनच्या आईने हे पाहिले आणि ती माझ्या जवळ आली. अभिनंदन, तू आई होणार आहेस, ती हसत बोलली. आणि मी चिंतेत पडली. आता या दुसऱ्याच्या बाळाचा सांभाळ अर्जुन करेल का? मी याला जन्म देऊ की नको? यात या बाळाची काय चुकी? मी या बाळाला जन्म देईल, मी स्वतःशीच बोलली. मी स्वतःचा चेहरा खराब करण्याचा विचार सोडून दिला. रात्री अर्जुन घरी एका नव्या पुरुषाला घेऊन आला. मी त्याला त्याच्या आईवडिलांच्या रूममध्ये घेऊन गेली. मी तुमच्या प्रत्येक गोष्टी मान्य करेन, तुम्ही जसे बोलाल तसे करेन, पण मी आई बनणार आहे. कृपा करून त्या बाळास या जगात येऊ द्या, मी त्यांना विनंती केली. अर्जुन रागाने लाल झाला. तो माझ्यावर धावून आला. इतक्यात यशवंतराव यांनी त्याला अडवले. पुरी, तू आमची इच्छा पूर्ण कर, आम्ही तुझी इच्छा पूर्ण करू. यशवंतराव बोलले. मी त्यांची अट मान्य केली. 9 महिन्यानंतर मला एक मुलगी झाली. तीच माझे जग होती. मी ते बोलतात त्याप्रमाणे वागायची. ते माझ्या मुलीला जगू द्यायचे. माझा वापर करून अर्जुनची कंपनी मोठी झाली होती. तो कंपनीच्या कामासाठी जास्त वेळ परदेशातच असायचा. मी आणि माझी छोटी परी दोघे या टेरेसवर खेळायचे, जगायचे. माझे पूर्ण दुःख तिने नाहीसे केले होते.
साधारण परी 1 वर्षाची झाली होती. त्या दिवशी मी, अर्जुन आणि त्याच्या आईवडिलांसाठी चहा बनवत होती. मी चहा घेऊन त्यांच्या रूममध्ये जाऊ लागले. रूमचा दरवाजा थोडा होगडा होता. तिघेजण त्या रूममध्ये बसून परीविषयी काहीतरी बोलत होते. मी दारातच थांबून त्यांच्या गप्पा ऐकू लागली. बरं केलं बाबा, तुम्ही त्या दिवशी मला रुपालीला काही करण्यापासून अडवले. आता त्या परीला जगविण्यासाठी रुपाली आपल्या सगळ्या गोष्टी मान्य करते, अर्जुन बोलत होता. अरे बेटा, काही दिवस थांब. आता काही दिवसात ती परी मोठी होईल. एकतर ती तिच्या आईची जागा घेईल, किंवा आपण ती 18 वर्षाची झाली की पैसे घेऊन एखाद्या श्रीमंत म्हाताऱ्यासोबत तिचे लग्न लावून देऊ, असे बोलून यशवंतराव व बाकीचे हसू लागले. हे ऐकून मी स्तब्ध झाली. माझे सासरचे माणसाच्या रूपात मला राक्षस जाणवू लागले. एकाएकी माझ्या हातातील चहाचा ट्रे खाली पडला आणि आवाज झाला, आमच्या गप्पा चोरून ऐकते, असं म्हणून अर्जुन माझ्या मागे धावला. मी पण धावत सुटली. हॉलमध्ये खेळणाऱ्या परीला उचलून मी किचनमध्ये गेले आणि किचनचा दार लावून घेतला. बाहेर अर्जुन दार जोरजोरात ठोकत होता. मला काय करावं ते सुचत नव्हतं. मला माझ्या परीसाठी माझ्यासारखे जीवन नको होते. मी तिला जवळ घेतले आणि या हाताने तिचे तोंड व नाक बंद केले. थोडा वेळ संघर्ष करून ती शांत झाली. इतक्यात अर्जुनने किचनचे दार तोडले. अर्जुन आणि त्याची आई आत शिरली. आता मी सर्वांना तुमच्याविषयी सांगेल. माझ्या मुलीचा वापर तुम्ही माझ्या विरुद्ध नाही करू शकत. मी तुम्हाला माझ्यासारखे दुसऱ्याचे जीवन खराब नाही करू देणार, मी त्यांना बोलले. माझ्या विरुद्ध जाशील असे बोलून अर्जुनच्या आईने माझे डोके पकडले आणि ती माझे डोके भिंतीवर आदळू लागली. यातच माझा मृत्यू झाला. रुपाली हे सर्व सांगत असताना तिच्या डोळ्यातील पाणी थांबत नव्हते. रुपालीचे हे बोलणे ऐकून आनंदीला धक्काच बसला. आनंदी हे ऐकून खाली फ्लॅटमध्ये जाऊ लागली. आनंदी, थांब, माझे बोलणे ऐकून घे. मी तर फक्त एक आत्मा आहे, पण खाली प्रत्यक्ष राक्षस आहे, रुपाली आनंदीला विनंती करत बोलली. आनंदी घाबरून थांबली. आनंदी, मला तुझे अहित नाही करायचे. तू जी लाल रंगाचा डायमंड असलेली रिंग घालते ना, ती माझी होती. माझ्या मुंबईत असणाऱ्या आत्याने मला लग्नात दिली होती. ती मी नेहमी घालून ठेवायची. मला भिंतीवर आदळून मारल्यावर माझ्या सासूने माझे बोट तोडून ती रिंग काढून घेतली. तीच रिंग अर्जुनने तुला प्रपोज करताना दिली. त्या रिंगमुळेच मी तुला दिसायची. ती लाल रंगाची साडी मध्ये दिसणारी ती स्त्री मीच होती. मी तुला अर्जुनशी लग्न करू नको म्हणून मॅरेज हॉलमध्येच बजावले होते. तू ऐकलं नाही म्हणून मी तुझ्या स्वप्नात येऊन तुला घाबरवत होते, जेणेकरून तुला पागल समजून अर्जुन तुझ्याशी लग्न करणार नाही असं मला वाटलं. पण तू अर्जुनशीच लग्न केले. आता तू लवकरात लवकर येथून पळून जा, असं बोलून रुपाली तिच्या मुलीला घेऊन गायब झाली. आनंदीला अर्जुन आणि त्यांच्या कुटुंबाचा राग येत होता. ती खाली रूममध्ये आली. तिला अर्जुनचा मोबाईल डायनिंग टेबलवर ठेवलेला दिसला. तिने तो उचलला आणि पोलीस स्टेशनला फोन लावला. बेंगलोरमध्ये असल्यामुळे फोनवरील पोलीस कानडी भाषेत बोलत होता. ती इंग्रजीमध्ये संवाद साधणार. इतक्यातच अर्जुनने मागून तिच्याकडून मोबाईल हिसकावून घेतला. पोलिसांकडे जाशील असे बोलून अर्जुनने तिचा गळा पकडला. हो, मी तुला घाबरणार नाही, तुमचे सत्य समोर आणेन, आनंदी न घाबरता अर्जुनला बोलली. अर्जुनने तिला लुटून दिले आणि आपला बेल्ट काढला. आनंदी घाबरत किचनमध्ये शिरली, पण किचनला दारच नव्हते. अर्जुनने रुपालीच्या वेळेसच ते दार तोडले होते. आता आनंदी फसली होती. अर्जुन तिच्या जवळ आला आणि तिचे डोके पकडून भिंतीला आदळू लागला. इतक्यात रुपाली प्रकट झाली. मृत रुपालीला प्रत्यक्षात बघून अर्जुन घाबरला आणि ही संधी साधून आनंदी फ्लॅटमधून बाहेर पडली. त्या बिल्डिंगच्या चौकीदाराला चकवा देऊन तिने पोलीस स्टेशन गाठले. ती पोलिसांना घेऊन अर्जुनच्या फ्लॅटमध्ये आली. इन्स्पेक्टर एक मराठी माणूस होता. इन्स्पेक्टर साहेब, या माणसाने आपल्या पहिली पत्नी रुपालीचा खून केला आहे. आनंदी इन्स्पेक्टरला म्हणाले. नाही साहेब, या मुलीला मानसिक आजार आहे. ही पहा त्याची फाईल. आणि माझी पहिली सून हरवली आहे. ही पहा तिची हरवण्याच्या तक्रारीची प्रत. आनंदीच्या सासूने इन्स्पेक्टरला कागदपत्रे दाखवली. मॅडम, रुपालीचे मृत शरीर मिळाल्याशिवाय आम्ही तिला मृत मानू शकत नाही. ती आमच्यासाठी आज पण हरवलेली आहे. इन्स्पेक्टर आपली हतबलता व्यक्त करत बोलला. आनंदी, तू आता जा, तुला आम्ही नंतर बघून घेऊ, अर्जुन तिला हसत बोलला. आनंदी इन्स्पेक्टर सोबत बाहेर जाण्यास निघाली. इतक्यात तिला काही आठवले. रुपालीला मारून तिला तिच्या मुलीसोबत अर्जुनने किचनच्या भिंतीमध्ये गाडले होते. म्हणून रुपालीने काही काम असेल की भिंतीला ठोक
असे आनंदीला सांगितले होते। ती भिंत तोडली आणि रुपाली इन्स्पेक्टरला सापडली। त्याने अर्जुन व त्यांच्या कुटुंबाला अटक केली। खोटे बोलून लग्न केल्यामुळे अर्जुन सोबतचे आनंदीचे लग्न कोर्टाने अमान्य केले। आनंदी आता पुण्यामध्ये काम करू लागली। एके दिवशी रस्त्याने कंपनीला जात असताना तिला अनिकेत दिसला। त्याला बघून आनंदी तिथून वेगाने जाऊ लागली। अनिकेतने तिला थांबवले। थांब आनंदी, मी तुला सोडून गेलो नव्हतो। तुझ्या भावाला तुझ्या आणि माझ्याविषयी माहीत पडले होते। त्याने अखेरच्या पेपरच्या एक दिवस आधी मला पकडून मारले होते आणि तुझ्यापासून दूर राहण्यास सांगितले। मी परत आलो होतो, पण तुझे लग्न ठरले होते। अनिकेत बोलला। तर तू आता कसा आलास? तुला कोणी सांगितलं माझ्याविषयी? माझा पत्ता तुला कसा भेटला? आनंदीने अनिकेतला विचारले। मला त्या स्त्रीने सांगितले तुझ्याविषयी। तुझा पत्ता पण तिने दिला। अनिकेतने रस्त्याच्या पलीकडे बोट एका स्त्रीकडे दाखवले। ती रुपाली होती। आनंदीने अनिकेतचा हात पकडला आणि दुरूनच रुपालीचे आभार मानले। अशा प्रकारे रुपालीने तिच्यासोबत जे झालं ते आनंदीसोबत होऊ दिले नाही। एका चांगल्या मैत्रिणीप्रमाणे आनंदीची मदत केली आणि अर्जुनला जेलमध्ये पाठवून स्वतःलाही न्याय मिळवून दिला। मित्रांनो, तुम्ही या कथेतून काय शिकलात ते कमेंट करून नक्की सांगा। आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल। धन्यवाद।